नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण बघणार आहोत ज्वारीची गार्लिक बटर भाकरी. आपलं हे नेहमीचंच ज्वारीचं पीठ आहे, चाळून घेतले. तुम्हाला कळावं म्हणून मी ते कपात घेतले. आता पाणीसुद्धा आपण मोजूनच घेणार आहोत, त्यामुळं तुम्हाला समजणं सोपं जाईल. बारीक चिरलेला लसूण घेतला आहे, कोथिंबीर आणि हे आहे तूप किंवा बटर. हे बघा, आता बाजूला काढले मी ज्वारीचं पीठ. त्यात 1 चमचा गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. त्यामुळं खायलासुद्धा रुचकर लागते भाकरी आणि लाटणं सोपं जातं. मीठ घालायचे कणभर. आता बघा, पाणीसुद्धा मोजून घेऊया. त्याच कपानं थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे, म्हणजे खूप सैलसर गोळा बनणार नाही. आपल्याला ते मळून मळून व्यवस्थित मऊसर गोळा बनवता येईल. आता हे पाणी मी उकळायला ठेवलं आहे. त्यात 1 चमचा बटर किंवा तूप घालायचं आहे. हे साजूक तूप टाकले मी. घरचं लोणी असेल किंवा मग अमूल बटर असेल तरी चालणार आहे. अशा पद्धतीनं भाकरी बनवली की ती हेल्दी होते आणि अतिशय रुचकर लागते. या पद्धतीनं नक्की भाकरी बनवून बघा. एकाच जागी बसून 7-8 तास सलग काम करणाऱ्यांसाठी अशी भाकरी टिफिनमध्ये नक्की बनवून द्या. कारण लसूण रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो आणि मेंदूसुद्धा आपला तरोताजा ठेवतो. त्यासाठी असे प्रयोग आपण केले पाहिजेत आणि टिफिनसाठी असे हेल्दी ऑप्शन्स शोधले पाहिजेत. आता नेहमीप्रमाणेच हे भाकरीचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाणी बघा, आपण व्यवस्थित टाकल्यामुळं गोळा सहज होतो. गरम असल्यामुळं आधी आपण उलथण्यानं मिक्स करूया आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच हातानेच आपल्याला छान मऊसर मळून घ्यायचं आहे. खूप छान आणि सुंदर टेस्टी लागते ही भाकरी. कुठल्याही भाजीसोबत भन्नाट लागते. पण या भागात आपण साधी सोपी बटाट्याची भाजी जाता जाता शिकवणार आहे मी. तसं सगळेच जण बटाटा भाजी बनवतच असतात, पण नवशिक्यांना ही भाजी कशी बनवायची हे त्यामुळं कळणार आहे. बघा, मळून गोळा अगदी छान मऊसर बनवला आहे मी. आपल्याला हव्या त्या आकाराचे आता गोळे बनवून घ्या. तुम्हाला जर मोठ्या आकाराचे आवडत असतील तर त्याप्रमाणे बनवून घ्या. आता हे तूप थोडंसं मी मेल्ट करून घेतलं आहे. त्यात कोथिंबीर टाकायची आणि हा बारीक चिरलेला लसूण. मस्त टेस्ट येते बघा या लसूण आणि कोथिंबीरीमुळं. आणि त्यात आता आपण एक मॅजिक पावडर टाकणार आहोत. थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. भाकरीतसुद्धा आपण मीठ टाकलं आहे, त्यामुळं व्यवस्थित जपून टाकायचे. मीठ जास्त होऊ नये. सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि ही आहे जिऱ्या मिऱ्याची पावडर. इतकी सुंदर टेस्ट येते या पावडरमुळं. अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा भाकरी. आता जर तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून टाकली तरी चालणार आहे, किंवा मग काश्मीरी मिरची पावडर टाकली तरीसुद्धा चालेल. पण ही पावडर इतकी सुंदर लागते जिऱ्या मिऱ्याची की तुम्ही या पद्धतीनं ही भाकरी नक्की ट्राय करून बघा. आता साधारण छोटेसेच मोठ्या लिंबा एवढे गोळे घेणार आहे मी. तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता. बघू शकताय तुम्ही, एका कपात 8 गोळे झालेत आपले. टिफिनसाठी अगदी आवर्जून बनवा ही भाकरी. मुलांचा टिफिन असो किंवा मोठ्यांचा, खूप सुंदर लागते आणि दिवसभर अशीच मऊसूत राहते. आता लाटून घेऊ शकताय किंवा मग थापून घेऊ शकताय. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे घ्यायची आहे. आता हे पातळ लाटणं घेतलं आहे मी, कारण आपल्याला हा छोटा गोळा आहे आणि पातळ लाटता यावं यासाठी मी मोठं जे आपल्याला नेहमीचं चपातीचं लाटणं असतं ते बाजूला ठेवलं आहे आणि पातळ लाटण्यानं पातळ हे लाटून घ्यायचं आपल्याला. थोडंसं पीठ भुरभुरूया किंवा मग प्लॅस्टिक पेपरवर तुम्ही तेल लावून लाटणार असाल, तसं तुम्हाला सोपं वाटत असेल तर तशा पद्धतीनं लाटून घ्या. मस्त लागते ही भाकरी. नक्की ट्राय करा या पद्धतीनं. कुठल्याही पालेभाजीसोबत छान लागतेच, पण बटाट्यासोबत विशेष करून ही भाकरी खूपच छान लागते. पातळ लाटून झाली आहे बघा. एका बाजूला मी तवा तापत ठेवला आहे. आता आपण नेहमीप्रमाणेच ही भाकरी दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे. थोडंसं तेल लावूया तव्याला. व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. नवशिक्यांना तर
ही भाकरी खूप आवडणार आहे. आजकाल मुलांना असे प्रयोग केलेले आवडतात. विकतचा असा पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा आपण भाकरीतच हे प्रयोग करणार आहोत. वरच्या बाजूंनी लसूण आणि कोथिंबिरीचं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी भाकरी नेहमीप्रमाणे शेकून घ्यायची आहे. बघा, लसूण मस्त क्रिस्पी आणि सोनेरी दिसतोय आणि त्यामुळेच ही भाकरी खूप सुंदर लागते. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा द्या. तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आणायला त्यासाठी आम्हाला उत्साह येतो. बघा, थोडीशी मोठी भाकरी मी थापून घेतली आहे आणि अशाच पद्धतीनं हे मिश्रण आपण लावून घेतले. वरच्या बाजूंनी दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायची भाकरी. तांदळाची भाकरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं बनवू शकता. तीसुद्धा भाकरी खूप छान लागते. तुम्हाला कोणत्या पिठाची भाकरी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वरीची आणि राजगिऱ्याची भाकरीसुद्धा आपण वेगळ्या प्रकारे अशीच ट्राय करणार आहोत. चॅनेल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल. आता अशाच पद्धतीनं तव्यावर सगळ्या भाकरी मी शेकून घेणार आहे. आता या भाकरीला बघा मी पाणी लावलं आहे. थोडीशी मोठी बनवली आहे मी ही भाकरी आणि थापून बनवली आहे. आता उरलेलं मिश्रण आपण यावर लावून घेणार आहोत. रोजच्या खाण्यात जर आपण कोथिंबीर ठेवली तर मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आपल्या शरीराला मिळतं. त्यामुळं रोजच अशा पद्धतीनं कोथिंबीरीचे वेगवेगळे प्रयोग आपण करत राहूया. भाकरी मस्त फुलून आली बघा, मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे. नाचणीची आणि बाजरीची भाकरीसुद्धा रोजच्या आहारात समावेश केलाच पाहिजे. आता बटाट्याची भाजी बघूया. तेल तापले चमचाभर, त्यावर अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची आहे आणि कापलेला लसूण टाकलाय. यामुळे एक छान वेगळीच टेस्ट येते भाजीला. आणि हा आहे शेंगदाण्याचा खरडा, खूप छान होते भाजी यामुळं. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बटाटे मॅश करून ठेवलेत मी उकडून. अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे. आता बघा, हे सगळे बटाटे आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. कोथिंबीर टाकायची आहे. या भाकरीबरोबर बटाट्याची ही अशी भाजी लसणाच्या तडक्याची खूप छान लागते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि भाजी सारखी करून घेऊया. आता नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी बनली हे कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. आपल्या चॅनेलवर अतिशय उत्तम रेसिपीज अपलोड आहेत. नक्की विजिट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. 2 मिनिटांची वाफ द्यायची आहे आणि भाजी तयार आहे. कसुरी मेथी आणि कोथिंबीर मिक्स करूया सगळ्यात शेवटी. मस्त सुगंध येतो त्यामुळं. आणि आस्वाद घ्या ज्वारीच्या गार्लिक बटर भाकरीचा. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.